आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। राणे गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर अजितदादा गटाचे आमदार नाराज। आपल्या आमदारांनी अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य करू नयेत। अजित पवारांच्या आमदारांना आणि प्रवक्त्यांना सूचना। काँग्रेसकडून आज राज्यभरात आंदोलनाची हाक। राहुल गांधींविरोधातील भाजप नेत्याच्या वक्तव्याविरोधात आंदोलन करणार। काँग्रेसच्या आंदोलनाला शरद पवार गटाचाही पाठिंबा। भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांचं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। राहुल गांधींच्या गैरकृत्याचा तुम्हाला विसर पडला। प्रसिद्ध राजपुत्राच्या दबावाखाली सर्वात जुना राजकीय पक्ष कॉपी पेस्ट पक्ष बनलाय। जे पी नड्डांची राहुल गांधींवर टीका। अनिल बोंडेंची भाजपनं पक्षातून हकालपट्टी करावी। संजय गायकवाड यांचं शिंदेंनी विधानसभेला तिकीट कापावं। काँग्रेसच्या विकास ठाकरेंची मागणी। भाजपला देशातील लोकशाही मान्य नाही। नेते अशी वक्तव्ये करतात, मोदी शाह गप्प का आहेत? गायकवाड बोंडेंनी केलेल्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा सवाल। संजय दिना पाटील यांच्या खासदारकीला हायकोर्टामध्ये आव्हान। शपथपत्रामध्ये आईच्या नावाचा उल्लेख नसल्यानं अपात्र ठरवण्याची मागणी। संजय दिना पाटलांवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप। बुलडाण्यामध्ये आज महिला सशक्तीकरण कार्यक्रम। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये 26 पुतळ्यांचं आज लोकार्पण होणार। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी। मलकापूर, नांदुरा, धाळ, चिखलीकडून येणाऱ्या वाहतूक मार्गामध्ये बदल, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन। मुख्यमंत्री शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपूरमध्ये मुक्कामी। शिंदे, फडणवीस, अजितदादांमध्ये रात्री विधानसभा जागावाटपावर चर्चा होण्याची शक्यता।